शहरात आलो आहेत, ज्या ठिकाणी रविराजजी देशमुख व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय किसान शंकरपट आयोजित करण्यात आलेला आहे। अत्यंत शिस्तबद्ध हे सध्या नियोजन आहे, तर त्याचे आयोजक सध्या स्थितीत रविराजजी देशमुख माझ्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगणार, कसं आयोजन आहे आणि काय पूर्वतयारी? आमचा शेतकरी बांधव हा शेतात सातत्याने राबत असतो। नैसर्गिक तणाव, कौटुंबिक तणाव आणि अनेक तणावातून तो जात असतो। आमच्या शेतकरी बांधवांचं या शंकरपटावर फार प्रेम असतं आणि बैल हा त्यांचा मित्र असतो। त्या अनुषंगातून आमच्या शेतकरी बांधवांचा तणावमुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हिम्मत फाउंडेशन आणि रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने शंकरपटाचं आयोजन करत असतो। लाखो शेतकरी बांधव, शेतकऱ्यांवर प्रेम करणारे सर्व शंकरपटाचे सहकारी यात सहकारी होतात। महिला बचत गटांचे स्टॉल असतात आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं हा एक उत्सव म्हणून आमच्या तिवसा परिसरात साजरा होतो। हा शंकरपट हा संपूर्ण विदर्भातला सर्वात मोठा शंकरपट आहे, याचा आम्हाला अभिमान आहे आणि लाखो शेतकरी बांधव यात सहभागी होतात आणि उत्साहाने छान साथ देतात, आनंद घेतात आणि त्यांचं दुःख विसरून जातात आणि इथून एक ऊर्जा घेऊन वर्षभर आपल्या शेतीत राबतात आणि जनतेसाठी अन्नधान्य पिकवतात। हीच या शंकरपटामागची खरी संकल्पना आहे आणि आमचं अजून एक मिशन आहे की जो तणावातला शेतकरी असतो तो एकाकी असतो आणि एकाकी असलेला माणूस हा आत्महत्येकडे वाटचाल करतो। दुःख प्रत्येकाच्याच मागं आहे, अडचणी प्रत्येकाच्याच मागं आहे, पण शंकरपटाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या रोखण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असतो। हाच या याच्यातून आम्ही सर्वांना एक संदेश देतो की शेतकरी हा पोशिंदा आहे आणि याच्या अन्नावर सर्व दुनिया चालतं आणि अन्नदात्याचा सन्मान केला पाहिजे। जिथे कुठे आपला अन्नदाता शेतकरी मिळेल, तो ऑफिसात आला तर त्याचं सन्मानानं बसून त्याचं काम करा। कोणत्याही ठिकाणी तो गेला तर जनतेने त्याचा सन्मानच केला पाहिजे, हा संदेश आम्हाला या शंकरपटातून द्यायचा आहे। भाऊ, साधारणतः कितवं वर्ष आहे आणि ग्रामीण भागातून कुठून या जोड्या सहभागी झालेल्या आहेत? आमचे सहकारी शंतनुभाऊ देशमुख हे सातत्यानं, म्हणजे पुढचं वर्ष हे 25वं शंकरपटाचं वर्ष राहणार आहे आणि हा आमचा मित्रपरिवार आहे। शंतनुभाऊने ही शंकरपटाची संकल्पना सातत्यानं जोपासली, पुढं आम्ही चालवत आहे आणि या शंकरपटात महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक राज्यातून शेतकरी येत असतात, त्या जोड्या येत असतात आणि आपली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। पण एक सांगताना आनंद होतो की आपल्या तिवसा परिसरातील कुऱ्याचे शेतकरी दमाये यांची जोडी संबंध महाराष्ट्रातून नंबर 1वर राहून राहिली आणि त्यांचा दारासिंग हा लवकर इथे त्याचं आगमन होणार आहे आणि हा पटसुद्धा तो गाजवणार आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर खरं तर शेतकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करणारा हा दरवर्षी किसान पट आयोजन रविराज भाऊ देशमुख हे करत असतात। याही वर्षी त्यांनी हे आयोजन तसंच सुरू ठेवलं।